इकडे शेतकरी कर्जमाफीसाठी रोहित पवार आता पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये आज ते आंदोलन करणार आहेत। संभाजीनगर जालना महामार्गावर ते चक्का जाम करणार आहेत। पंढरपूरमधल्या अन्नत्याग आंदोलनानंतर आता संभाजीनगरमध्ये चक्का जाम आंदोलन रोहित पवार करणार आहेत। तर रोहित पवार शेतकऱ्यांच्या मुद्द्यासाठी सध्या आक्रमक होत आहेत आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा आज त्यांचं आंदोलन असणार आहे। शेतकरी कर्जमाफीच्या या मुद्द्यावरून रोहित पवारांनी आक्रमक पाऊल उचललेलं आहे। याआधी पंढरपूरमधलं त्यांचं आंदोलन चांगलंच गाजलं, त्यानंतर ठिकठिकाणी त्यांच्या आंदोलनं होतच आहेत आणि आज आता छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन आहे। आज संभाजीनगर जालना हा महामार्ग ते रोखणारे चक्का जाम करणार आहेत। आपल्या मुद्द्याकडे लक्ष वेधण्यासाठी सरकारचं सध्या खरं तर अधिवेशन सुरू आहे। अधिवेशनामध्ये सुद्धा मुद्दे मांडणं तितकंच गरजेचं आहे। मात्र रस्त्यावर उतरून रोहित पवारांचं हे आंदोलन आज सुरू असणार आहे। विशाल करोळे आमचे प्रतिनिधी या संपूर्ण आंदोलनावर लक्ष ठेवून आहेत। जाणून घेऊया विशालकडून या संदर्भातले आणखी महत्त्वाचे तपशील। विशाल, आज चक्काजाम आंदोलन होणारे महामार्ग रोखणार आहेत शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून रोहित पवार, काय नेमकी स्ट्रॅटेजी आजची असणार आहे? इकडे सभागृहात सुद्धा प्रश्न मांडणं तितकंच गरजेचं आहे। अनुपमा, राज्य सरकारनं कर्जमाफी देण्याची घोषणा केली, मात्र ही कर्जमाफी फसवी असल्याचं रोहित पवार आणि विरोधकांचं म्हणणं आहे। सरकारनं जे निकष जे अटी लावलेल्या आहेत त्या सगळ्या अटींमुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही, उलट शेतकऱ्यांची फक्त फसवणूक केली अशा पद्धतीचा त्यांचा आरोप आहे। पंढरपूरमध्ये त्यांनी आंदोलन केलं होतं, त्यानंतर अन्नत्याग आंदोलन केलं आणि शेतकऱ्यांचे सरसकट कर्जमाफी करा अशा पद्धतीची त्यांनी मागणी केली। तिथं मंत्री गेले, त्यांनी आश्वासन दिलं, मात्र मंत्र्यांनी दिलेलं हे आश्वासन सुद्धा फसवं असल्याचं रोहित पवारांचं म्हणणं आहे। त्यामुळे आता आजपासून पुन्हा आंदोलनाला ते शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सुरुवात करणार आहे। गेला आठवडा रोहित पवार संपूर्ण मराठवाड्यात फिरले, शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या, शेतकऱ्यांसोबत संवाद साधला आणि या सर्व शेतकऱ्यांना आता आंदोलनाच्या बाजूला उभं राहावं अशा पद्धतीचं त्यांनी आवाहन केलं आहे। आणि या आंदोलनाची सुरुवात आज छत्रपती संभाजीनगरच्या जालना रस्त्यावरनं करणार आहे। इथं मोठ्या प्रमाणात बैलगाड्या घेऊन येणार आहे अशा पद्धतीचं आयोजकांनी सांगितलेलं आहे। दुपारी 11 ते 12 वाजता या आंदोलनाला सुरुवात होईल। या आंदोलनामध्ये सुप्रिया सुळे सुद्धा सहभागी होणार आहे, सोबतच काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे सुद्धा सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। त्यामुळं छत्रपती संभाजीनगरमधून शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आता मराठवाड्यातनं छत्रपती संभाजीनगरमधनं रणशिंग फुंकणार असल्याचं हे चित्र आपल्याला म्हणावं लागेल। निश्चितच 11 नंतर या आंदोलनाला सुरुवात होणार आहे। विशाल, जरूर लक्ष ठेवून राहा, वेळोवेळी चर्चा करूया आंदोलनासंदर्भातले आणखी तपशील आपल्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। विशाल करोळे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते। तर आज हे एक मोठं आंदोलन असणार आहे, कारण रोहित पवार यांच्याबरोबर सुप्रिया सुळे सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत। तसंच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सुद्धा या आंदोलनामध्ये आज सहभागी होतील अशी माहिती कळते आहे।